पुण्याच्या पाठोपाठ नाशिकमध्ये देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय। रात्री उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय। 4 तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे। वयोमर्यादा ही सरकारच्या उशिरा आलेल्या निर्णयामुळे आम्हाला अडथळा ठरते आहे असा आरोप करत परीक्षा 5 महिने पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। आमचा एक मुद्दा आहे की आता गेल्या दिवसापासून 8 दिवसापासून आयोगाकडे अशी 6 महिन्यापासून मागणी होतीच। मुलं वारंवार प्रयत्न करताच आहेत, पण मुलांच्या प्रयत्नाला यश दिलेलं नाहीये सरकारने म्हणा किंवा आयोगाने म्हणा। तर आमची एकच मागणी की आयोगाने ना क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे, कारण की आमची मानसिक स्थिती आता तशी राहिलेली नाहीये। मानसिक स्थिती आमची खूप खालावलेली आहे। बाहेर गावावरून जे मुलं येतात इथे एमपीएससी करण्यासाठी ते अक्षरशः रक्ताचं पाणी करत असतात आणि ही एकच मागणी आहे की फक्त वयवाढ करून द्यावी, ही म्हणजे अक्षरशः क्षुल्लक मागणी आहे। आमची मागणी फक्त एवढीच आहे का जे मुलं PSI वयवाढीबाबत आंदोलन करीत होते तर त्यांना आम्ही जे बाकीचे पण मुलं आहेत ते त्यांना पाठिंबा देत आहे आणि जो 4 जानेवारीचा जो पेपर आहे तो पुढे ढकलण्याची मागणी करत आहे। जे मुलं आता 31 वर्षाचे ओपन साठी आणि ओबीसी साठी 34 वर्षाचं PSIचं एज आहे, परंतु शासकीय जी प्रशासनामुळे जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे MPSC ची कंबाईनची ती काय झालेली बरं लेट झालेली आहे। जवळपास 6-7 महिने जाहिरात लेट झालेली आहे। त्याच्यामुळे आणि त्यांनी त्याच्या पुढे 1 नोव्हेंबर 2025 ची काय ठेवलेली मर्यादा ठेवलेली आहे। तर आमच्या मुलांची जी मागणी आहे ती 1 जानेवारी 2025 करा, कारण 1 जानेवारी 2025 ते 1 नोव्हेंबर 2025 मध्ये जे मुले म्हणजे अक्षरशः एका मुलाची एका दिवसावरून चान्स गेलेला आहे या पेपर देण्याचा, आणि हे पण कोणामुळे फक्त शासकीय प्रशासनाच्या दीर्घाईमुळे झालेलं आहे सगळं।